नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर एका कपूरचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनातील शत्रूचा कसा नाश करू शकता, कसा उपाय तुम्हाला आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचा आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. चला तर बघूया कपूरचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कसा करायचा आहे. तर भारतीय संस्कृतीत कपूर याला खूप महत्त्व आहे. हा खूप शक्तिशाली मानला जातो आणि जे कोणी तांत्रिक आहेत, मांत्रिक आहेत, ते सुद्धा या कपूरचा उपयोग करत असतात आणि जे त्यांना हवं ते प्राप्त करत असतात. यामध्ये एवढी शक्ती आहे की प्रत्येक देवाला प्रसन्न करण्यासाठी कपूर हा वापरला जात असतो. तुमचं मोठ्यातलं मोठं कितीही मोठं काम असू द्यात, ते एका कपूरमुळे तुम्ही जर योग्यरित्या त्याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये करून घेतला, तर तुमचं कितीही मोठं काम असू द्यात ते पूर्ण होत असतं. बघा तुम्ही प्रत्येक पूजेपाठमध्ये कपूरशिवाय कोणतीच पूजापाठ अपूर्ण आहे. कोणत्याच पूजेपाठमध्ये जर कपूर वापरला नाही तर त्याचं पूर्ण फळ भेटत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. एवढा महत्त्वाचा जर कपूर असेल तर त्याचा उपयोग आपण करून आपण आपलं जीवन सुधारलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी अनुभवली पाहिजे. याचं एवढं महत्त्व आहे की हा उपाय करून भले भले लोक श्रीमंत करोडपती झालेले आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शत्रू हा असतोच. आपल्या शत्रूपासून मुक्त होण्यासाठी कपूर हा एक प्रभावशाली उपाय मानला गेलेला आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपला शत्रू नाश पावेल तेव्हाच आपण चांगली प्रगती करू शकतो. आपण आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ते टाकून काढण्याचं काम हा कपूर करत असतो. जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर टाकत असते आणि सकारात्मक ऊर्जा तयार करण्याचं काम कपूरचं आहे. पण तुम्हाला त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे, तरच ते शक्य आहे. कपूरमुळे वातावरणातील अशुद्धता, संसर्गजन्य जे काही किटाणू असतात ते दूर होत असतात आणि त्यामुळे वाईट शक्ती आपल्या घरातून बाहेर जात असते. आपल्याला सतत जाणवत असतं की कोणीतरी आपल्या घरावरती काहीतरी जादू केलेली आहे किंवा आपल्या घराला नजर लागलेली आहे. तर हे कसं आपण ओळखू शकतो? आपल्या घरात सतत भांडणं होत असतात, सतत पैशाचे प्रॉब्लेम होत असतात, पैसा पाण्यासारखा बाहेर जात असतो आपल्या घराच्या. आपल्या घरी आजारपण सतत टिकून राहिलेलं आहे, घरावर कोणीतरी वाईट शक्तीचा प्रभाव केलेला आहे असं आपल्याला सतत जाणवायला सुरुवात होत असते. अशामध्ये काळजी करायची तुम्हाला काहीच गरज नाही, कारण हा एक कपूरचा उपयोग तुम्हाला तुमच्या घरातील या साऱ्या समस्येपासून तुम्हाला मुक्तता करणार आहे. कारण याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे तुमचा शत्रू. आणि तुमचा शत्रू कुठेतरी तुमच्यावरती वाईट नजर लावून बसलेला आहे किंवा तुमच्या घरावरती त्यांनी काळी जादू केलेली आहे. हे काही तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. कारण आपल्या घरात बघा सगळं व्यवस्थित चालू असताना अचानकच आपल्या घरात सतत भांडणं व्हायला लागतात. काहीतरी नवीन चांगलं आपल्या घरामध्ये झालं की आपल्या घराला लगेच नजर लागत असते आणि ती नजरची लोकं कोणी बाहेरची लावत नाहीत. आपल्याच घरातले लोक असे असतात की ते आपल्या वाईटावरती टपलेले असतात किंवा त्यांना आपलं चांगलं झालेलं काही बघवत नाही. मग तो तुमचा शत्रू एक असला तरी काही हरकत नाही किंवा 1000 शत्रू तुमचे तयार झालेले असतील तरी काहीच हरकत नाही. तुमचा शत्रू तुम्हाला माहीत असला किंवा नसला ह्याने काहीच फरक पडत नाही. फक्त तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि अजून तुमचा शत्रू जर तयार झाला नसेल तरीही तुम्हाला हा उपाय आत्ताच करून ठेवायचा आहे. तुमची चांगली प्रगती होत आहे, तुम्ही चांगले पैसे पाणी कमवत आहात, तर या उपायाची तुम्हाला नक्कीच गरज आहे. कारण अशामध्ये तुम्हाला पुढे जाऊन याचा उपायाचा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही तुमच्या घराला नजर दोषपासून वाचवण्याचा उपयोग हा करू शकता. काही लोक तोंडावर चांगले वागत असतात आणि आपल्या पाठी आपल्याबद्दल कट कारस्थान करत असतात. आपल्याबद्दल वाईट चितत असतात. आपल्याबद्दल वाईट व्हावं असं त्यांना सतत वाटत असतं. आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही. अशा लोकांचा नाश हा कपूर करत असतो. तुमच्या घरात कधीही शुभकार्य होऊ नये असं त्यांना वाटत असतं किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या घरात घडू नयेत, तुमच्या घरात कोणाला चांगली नोकरी मिळू नये, अशा त्या सतत गोष्टी त्यांच्या मनात चितत राहत असतात आणि त्यामुळे आपल्यासाठी चांगली दारं उघडत नाहीत किंवा आपलं काही भलं होत नाही. तर हे जे चितत असतात त्यांच्या मनामध्ये त्याचा नाश होणार आहे आणि शत्रू गुडघा टेकत तुमच्या घरी येणार आहे किंवा तो शांत होणार आहे असं म्हणावं लागेल. तुमच्या घरात जी काही हे लोक नजर लावत असतात त्यांचा नाश हा कपूर करणार आहे.
त्यामुळे तुम्हाला तुमचा जर पैसा पाण्यासारखा खर्च होत असेल तर तिथे तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. कारण की हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या शत्रूपासून वाचवणार आहे आणि तुमचं जीवन सुधारणार आहे. तर आजकाल मित्रांनो, कोणी पुढं जात असेल, चांगली प्रगती होत असेल, तर तुमचे दुश्मन हे आपणआप वाढत जात असतात. कारण मित्रांनो, हे कलियुग आहे. तुमची प्रगती होते याचा अर्थ तुमचे दुश्मन तयार होत आहेत, हे तुम्ही नक्कीच समजून जा. आणि अशापासून वाचवण्यासाठी तुम्हाला पूजापाठ बरोबरच असे काही उपाय देखील तुम्हाला करणे खूप गरजेचं आहे. कारण पूजापाठ करतो हे तुम्हाला फक्त सफलता प्राप्त करण्यासाठी किंवा जीवनामध्ये पुढे यशस्वी होण्यासाठी, पण जे असे काही उपाय आहेत की जे तुम्हाला नजर लावून तुमचं सगळं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात, ते तुम्हाला कुठेतरी थांबवायचं आहे. त्यामुळे असे प्रयोगसुद्धा तुम्हाला करावे लागत असतात. आणि हे कोणी जादूटोणा वगैरे काहीच नाही, हे शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय आहेत. तुमची स्वामींवर जर खरी भक्ती असेल तर तुम्ही या उपायातून नक्की हे वाचणार आहात. आणि मित्रांनो, जर तुमची स्वामींवरती खरी भक्ती असेल तर तुम्हाला जीवनामध्ये कधीच कोणतीच संकट येणार नाही. तर असा उपाय तुम्हाला करायचा आहे. तो उपाय बघण्या अगोदर मित्रांनो, तुमची जर स्वामींवरती खरी भक्ती असेल आणि तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटे, अडीअडचणी दूर करावे, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या सपोर्टमुळे आपण असे नवीन व्हिडिओज तयार करत असतो. तर हा उपाय काय आहे चला बघूया. हा उपाय खूप महत्त्वाचा तुमच्या जीवनामध्ये ठरणार आहे. तुम्ही हा कपूरचा एकदम छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमच्या शत्रू हा एकदम शांत होणार आहे आणि तुमच्या तो पायावरती येणार आहे. तुमचा वाईट जरी विचार तो स्वप्नातसुद्धा करू शकत नाही, एवढा हा प्रभावशाली असा उपाय आहे. बघा मित्रांनो, तुमच्या घरी पैशाची चिंता तुम्हाला सतावत आहे, तुमच्या घराला नजर लागलेली आहे, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतात, लोक सारखे आजारी पडत असतात, आजारपणावरती तुमचा पैसा खर्च होत आहे, तर तुम्हाला आता काळजी करायची काहीच गरज नाही. तुम्हाला हा एक उपाय केल्यानंतर या साऱ्या समस्येतून तुम्हाला निवारण होणार आहे. जेव्हा घरात आपण कपूर जाळतो ना, तेव्हा घरात आपल्या अष्टलक्ष्मीचा वास होत असतो. तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये अखंड राहत असते. तर छोट्याशा तांदळामध्ये आपण कपूर जाळतो, देवाची आरती देखील आपण त्याने करत असतो. त्यामुळे ते खूप शुभ आपल्या घरात मानलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला रोज तिन्ही सांजेच्या वेळेला घरामध्ये तांदळावरती कपूर ठेवून हा जाळायचा आहे. तो माता लक्ष्मीसाठी आहे. तर दुसरं म्हणजे तुमच्या शत्रूचा जर तुम्हाला नाश व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला मंगळवार आणि शनिवार या 2 दिवशी कपूर तुम्हाला जाळायचा आहे. पण हा कपूर तुम्हाला कसा जाळायचा आहे, तुम्हाला 3 कपूर घ्यायचे आहेत आणि 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. लवंगांवरती कपूर जाळायचा आहे. तर असं केल्याने तुम्हाला एक मातीचा छोटी पंती घ्यायची आहे, त्यावरती 5 लवंगा घ्यायच्या आहेत, 3 कपूर घ्यायचा आहे आणि हा तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेला बसायचं आहे आणि तिथे देशी गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसा तुम्हाला बोलायचा आहे. जर बोलायला जमत नसेल तर मोबाईलवर नक्की ऐका, पण हनुमान चालीसा तुमच्या घरामध्ये त्याचा आवाज, त्याचे शब्द हे घरामध्ये पडले पाहिजेत. त्यामुळे तुमच्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे, नजर लावलेली आहे, ती घरातून बाहेर जाण्यासाठी त्या शब्दांचा जो मारा त्यांच्यावरती बसणार आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्हाला बोलता येत नाही, काही हरकत नाही, तुम्ही मोबाईलवर लावून मंदिरापुढे हात जोडून फक्त बसा आणि तुम्ही भगवान शंकरांना, भगवान भोलेनाथांना आणि भगवान हनुमानांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की संकटमोचन हनुमानांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे, जी काही नकारात्मकता आहे, ते निघून जाऊ देत आणि आमच्या घरावरचं संकट हे जाऊ देत म्हणून. आणि अशा पद्धतीने त्यांना प्रार्थना करून झाल्यानंतर हा कपूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तो पूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचा आहे. पूर्ण म्हणजे अगदी घराचा कोपरा ना कोपरा तुम्हाला फिरवायचा आहे आणि त्यानंतर हा कपूर आणून तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर देखील ठेवायचा आहे. कारण मित्रांनो, जेव्हा घरातील आपले नकारात्मकता आपण अशा पद्धतीने घालवत असतो तेव्हा ती ऊर्जा आपल्या उंबऱ्यात जाऊन बाहेर बसलेली असते. ती वाट बघत असते की कधी आपली ही शक्ती आपल्या खिडकीतून बाहेर जाते, घरातून बाहेर जाते. कारण तेव्हा तर आपण दरवाजा उघडा ठेवतो तिन्ही सांजेच्या वेळेला आणि
ती शक्तीचा असर कमी झाला की ती शक्ती आपल्या परत घरामध्ये येत असते. त्यामुळे मित्रांनो, ही काळजी नक्की घ्या. तुम्ही हा जाळलेला कपूरची जी वाटी आहे ती उंबऱ्यात ठेवायची आहे, जेणेकरून उंबऱ्यातसुद्धा ते बसू शकत नाहीत. उंबऱ्यातून ते बाहेर पळून निघून जात असतात आणि त्यामुळे ते घरात प्रवेश देखील करत नाहीत. आणि त्यानंतर त्या कपूरचा जो काळवटपणा असतो, जी काही काजळी त्याला लागलेली असते, ती घरातील प्रत्येकाने नंतर लावायची आहे. तर असं केल्याने घरातल्या सगळ्यांची नजरदोष जात असते. तुमचा पैशासंबंधीचे काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला सतत पैसे उधार घ्यावे लागत असतील किंवा तुमच्या घरावरती खूप मोठं संकट आलेलं असेल, तर या सगळ्यांचं निवारण ह्या एका उपायाने होणार आहे. तुमचं अगदी रातोरात तुमचं भाग्य बदलेल एवढा प्रभावशाली हा कपूरचा उपयोग आहे. तुमचं कपूरमुळे तुमचं भाग्य चमकवणारा हा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा आणि अनुभवा आणि इतर लोकांपर्यंतसुद्धा हा उपाय सांगा, जेणेकरून प्रत्येकाच्या जीवनातील जी काही वाईट शक्ती आहे ती निघून गेली पाहिजे. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.